नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस लागवडीचे योग्य अंतर किती असायला पाहिजे, आपली जमीन भारी असेल, मध्यम असेल किंवा हलक्या जमीन असेल तर त्यामध्ये योग्य अंतर किती असायला पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत. योग्य अंतरावर लागवड केल्याने काय फायदा होतो, किती अंतर आपण दोन झाडांमध्ये ठेवले पाहिजे, दोन सऱ्यामध्ये किती अंतर ठेवले पाहिजे, त्यामुळे काय काय फायदा होतो, काय काय नुकसान होते याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमधील माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर मित्रांनो, कपाशीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी लागवड योग्य अंतरावर करणे खूपच गरजेचे असते. कारण कपाशीमध्ये जर जास्त अंतर ठेवून लागवड केली तर झाडांची संख्या कमी होते आणि एकरी उत्पादन कमी होते. आणि त्याचबरोबर जर आपण जास्त जवळजवळ लागवड केली तर कपाशीमध्ये दाटी होते, मोकळी सूर्यप्रकाश, मोकळी हवा खेळती राहत नाही, त्यामुळे पातेगळ मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे सुद्धा परिणामी आपल्याला उत्पादनात घट बघायला मिळते. मित्रांनो, कपाशी लागवडीसाठी आपली जमीन कशा प्रकारची आहे यानुसार आपण झाडामध्ये किती अंतर ठेवायचे हे ठरवले पाहिजे. सुरुवातीला आपण बघूया की जर आपली जमीन हलक्या स्वरूपाची असेल तेव्हा आपण जमिनीमध्ये त्या लागवड किती अंतरावर करायला पाहिजे. तर मित्रांनो, जर तुमची जमीन हलकी असेल, त्या जमिनीमध्ये कपाशीची उंची जास्तीत जास्त 3-4 फूट होत असेल, म्हणजे आपल्या कमरा एवढी, छाती एवढी कपाशी फक्त वाढत असेल, तर अशा ठिकाणी आपण जेवढी झाडाची संख्या जास्त ठेवणार तेवढे उत्पादन वाढताना आपल्याला दिसेल. म्हणून अशा जमिनीमध्ये आपण 3x1 वर किंवा 3x1.5 वर आपण लागवड केली तरी चालते. त्यामुळे झाडांची संख्या वाढते, परिणामी बोंडांची संख्या वाढते आणि उत्पादनसुद्धा वाढते. म्हणून 2 सऱ्यामध्ये आपण 3 फूट आणि 2 झाडांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर ठेवले पाहिजे. यानंतर मित्रांनो, जर आपली जमीन मध्यम स्वरूपाची असेल, आपल्या जमिनीला कपाशीला पाणी व्यवस्थित भेटत असेल तर आपण लागवड किती अंतरावर करावी हे आता बघूया. मित्रांनो, जर आपल्या जमिनीमध्ये कपाशीची उंची 5 ते 6 फुटापर्यंत होत असेल तर ही उंची मनासारखे उत्पादन घेण्यासाठी पुरेशी आहे. तुमची जमीन भारी दर्जाची जरी असली तरी कपाशी ही 6 फुटापर्यंत जरी वाढली तर आपल्याला एकरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन आरामात होऊन जाते. फक्त खताचे आणि फवारण्याचे योग्य नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. जर मध्यम स्वरूपाची जमीन असेल आणि आपली कपाशी 6 फुटापर्यंत वाढत असेल तर अशा वेळेस आपण 2 प्रकारे लागवड करू शकता. पहिली म्हणजे 3x3 वर लागवड केली तरी कपाशीला आपल्याला जास्त दाटी पण होताना दिसत नाही आणि जास्त मोकळी जागासुद्धा राहत नाही. व्हिडिओमध्ये बघत आहात ही लागवड 3x3 वर म्हणजेच 3 फूट बाय 3 फूटवर केलेली आहे. 2 झाडांमध्ये 3x3चं अंतर आहे. इथे एकरी 18 क्विंटलपर्यंत उत्पादन मागच्या वर्षी भेटलं आहे. या पद्धतीने लागवड केली तर हवा मोकळी खेळती राहते, भरपूर सूर्यप्रकाश भेटतो, पातेगळसुद्धा कमी प्रमाणात होताना दिसते. त्यामुळे ही पद्धत आम्हाला सगळ्यात योग्य वाटते. परंतु जर आपल्याला ठिबक सिंचनवर लागवड करायची असेल तर अशा वेळी आपण हे अंतर 4x2 ठेवावे. यामध्ये सुद्धा झाडांना मोकळी हवा भेटते आणि मोकळा सूर्यप्रकाश भेटतो. मित्रांनो, आता शेवटी बघूया, तुमची जमीन खूपच भारी दर्जाची असेल, वाढ जास्त होत असेल आपल्या कपाशीची, अंतर किती ठेवावे ते आता बघूया. कपाशीची जास्त वाढ पण झालेली काही कामाची नसते. 5 ते 6 फूट उंची पुरेशी आहे. त्यामुळे जर तुमच्या शेतात जास्त वाढ होत असेल तर तुम्ही जेव्हा कपाशी 3 फुटापर्यंत म्हणजेच आपल्या कमरा एवढी होते तेव्हापासून प्रत्येक फवारणीमध्ये 5-5 ml चमत्कार सारख्या PGRचा वापर करायला पाहिजे. ज्यामुळे कपाशी फक्त वाढत राहत नाही तर पात्या फुलेसुद्धा लागत राहतात. लागवडीचे अंतर भारी जमिनीमध्ये पण आपण जास्तीत जास्त 4.5 ते 5 फूट बाय 2.5 फूट ठेवावे. कारण कपाशी किती पण वाढली आणि तुम्ही किती पण काळजी घेतली तरी एका झाडाला जास्तीत जास्त 70-80 किंवा जास्तीत जास्त 100पर्यंत बोंडं येतात. त्यामुळे बोंडांची संख्या वाढवण्यापेक्षा आपण झाडांची संख्या कशी वाढवली जाईल यावर भर दिला पाहिजे. जास्त दाटी पण आपल्या कपाशीमध्ये कशी होणार नाही आणि जास्त जागा मोकळी कशी राहणार नाही यावर आपण भर दिला पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या पिकाची लागवड करायला पाहिजे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.